पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता आणि यानंतर शहरामध्ये संतापाची लाट उसळली होती। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी रुग्णालयाच्या विरोधात आंदोलनं केली। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालयाच्या बाहेर सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर सलग तिसऱ्या दिवशी देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मागील 2 दिवस सातत्याने या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर वेगवेगळे सामाजिक पक्ष असतील, संघटना असतील, त्यांच्याकडून या ठिकाणी आंदोलनं केली जात होती, निदर्शनं केली जात होती। या संपूर्ण घटनेचा निषेध केला जात होता आणि आज सलग तिसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी आपण बघतोय पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। काल जर आपण बघितलं तर काही आंदोलनकर्ते, काही सामाजिक संघटना या ठिकाणी आक्रमक झालेले होते। त्यांनी दगडफेक देखील केलेली होती या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली होती। मात्र आज आपण बघतोय सलग तिसऱ्या दिवशी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे। मात्र आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी कुणीही आंदोलनकर्ते या ठिकाणी आलेले नाहीत, कारण स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी काल त्या कुटुंबियांशी भेटले। त्यांनी या संपूर्ण घटनेबद्दल नाराजगी व्यक्त केलेली आहे। तर दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे प्रमुख आहेत डॉक्टर धनंजय केळकर यांनी एक पत्र काढून या ठिकाणी स्वतः सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने इमर्जन्सी पेशंट करून आम्ही यापुढे कुठेही ॲडव्हान्स पैसे घेणार नाही, असे देखील या ठिकाणी स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे या ठिकाणी जी आरोग्य विभागाकडून जी समिती या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे ती लवकरच त्यांचा संपूर्ण अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे। या संपूर्ण घटनेमध्ये नेमकं हॉस्पिटलकडून, प्रशासनाकडून काय चुका झाल्यात हे देखील समोर येईल। मात्र आज आपण बघतोय सलग तिसऱ्या दिवशी पुण्यातील या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।